चला मित्रांनो, मेन आता फायनली मॅच चालू आहे. हे बघा बाई खेळाडू बघून घ्या. ही एक टीम आणि या साईडला दुसरी टीम आहे. आता टॉसची उडवून आता बघूया कोणती टीम जिंकते. आता ही खरी फायनली मॅच चालू आहे. चला टॉस उडवायचा आहे का उडवा काटा आता काटा काटाने मॅच जिंकलेला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स खेळाडू ग्राउंडमध्ये पाठवून द्या आणि शिवाय स्पोर्ट्स सेकंदपूर आपण लगेचच फिल्डिंग लावूया. पॉवर प्ले 2-1 असा गोलंदाजीचा कोटा या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. फायनलची मॅच हे बघा आता खेळ चालू झालेला आहे. या षटकामधून शेवटचा चेंडू मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एक लाख जबाबाचा त्यावेळेला पुन्हा एका बेबी गावकर विरोधामध्ये फटका दिला जातोय. चित्ररक्षक काही लोक जवळची संधी झाली आणि ड्रायव्हिंग लायसन्स सिक्स आउट आउट आणि विकेट आउट. आली आहे संदीप बॉलला बॉलच्या रेषेच्या पाठीमागे. यावेळेला देखील लॉस्टिकच्या बाहेरचा बॉलचा वाईट बॉल पंचाने गेलाय. घोषित वाईट बॉल आलाय. लाजशबाब अशी बॅटिंग आणि गोलंदाजी देखील कौतुक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये महादेवने मात्र आपल्या टीम साठी 2 ब्रेक थ्रू बिलकुल दिले. यावेळेला या बॉल पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि डीप मध्ये पाठवलंय. एक धाव एका धावेच्या मदतीने कापलच्या वती 32 षटक क्रमांक 4 चे मैदानाच्या मध्ये होते. सांगतात 4 ओव्हरचे समाप्तीनंतर 32 धावा दापलकावरती. 32 धावा पुढे चेंडू. यावेळेला देखील लाजवाब चेंडू मैदानाच्या मध्ये आला. आणखी एक डॉट समोर उडवले बॉलला. षटक कव्हरला फिल्डर गुड सेकंड व्हेरी गुड टेकन कॅच. विकेट बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी एक टीमने केलेली आपल्याला पाहायला मिळतो. विचार केला गेला तर 6 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट क्रमांक 6 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर बॅटिंगच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डबल कावरती 32 फक्त धाव केला. 3 बॉल येणार आहे. आणखी एक शॉट. काय लाजवाब बॉलिंग आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये. आणखी एक बॉल योग्य टप्प्यावरती. आणखी एक 3 धावाचा बॉल या स्पर्धेमधील मात्र आले या षटकामधील मिडल ओव्हर पहिली. काय व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 32 धावा धावलच्यावरती. यावेळेला स्लो बर्बन पद्धतीचा बॉल बॉल 32 त्याची बाजू टॅक पुढे साऊंड फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. काय कॅच घेतलाय. विकेट. यश बॅक टू द पॅव्हिलियन आणि विकेट येणारे आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये पाहूयात किती धावा बनवल्या जात आहेत. गोलंदाज या विकवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. विकेट. फलंदाज गेले आणि फलंदाज लगेच बाहेर आले. विकेट आली आहे. आता शेवटचे 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू आता कशा या ओव्हरमध्ये देखील एकही धाव आलेली नाहीये. 32 वरती धावलक शब्द देखील झालाय मैदानाच्या मध्ये. बॉल इथे आपल्याला विकेट
आणि चेंडू मात्र जातोय 2 धावेसाठी डिक्लेरेशन फोडमध्ये. या 12 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा. चला आता एकत्र संघ खेळणार आहे. आता खवासपती संघ खेळलेला आहे. देव तरकारी एक्सप्रेस यांच्यातर्फे जर खवासपूर संघ अर्थातच आर्यन ड्रायव्हिंग लायसन्स संघ जर जिंकला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. गोलंदाजी आता मात्र करावी लागेल. ज्या पद्धतीने इगतपूर टीमने मागील इनिंग मध्ये गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी कुठेतरी आता खवासपूर संघाला सुद्धा करावी लागेल. गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा संधी. महादेवसाठी पुढे बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक कॅच सुटला. मित्रांनो महादेवचा कॅच सोडलं म्हणजे यमाच्या दरबारामध्ये डोकावून पाण्याजोग आहे. जिथे विकेट होते तिथे 2 धावा आल्या. पुढील बॉल समजला चेंडू महादेवसाठी. यावेळेला देखील समोर खेळला गेला. कॅप मोठा तिकडे आलाय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा पुढे बॉल टप्प्याचा बॉल इनसाइड ऑफ स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मिडऑफच्या दिशेने धावतोय. 1 धाव तर आली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा त्याला पूर्ण. 14 धावा धावफलकावरती 14 ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. ग्रँड फिनाले फायनलच्या थरार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज मार्क होतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 14 धावा धावफलकावरती पुढे चेंडू विकेट करायचा प्रयत्न. 15 ऑन अ बोर्ड. 15 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी फक्त 34 धावा बनवायच्या आहेत. 15 धावा आता लागणार. आणखी 19 ची गरज. पुढे बॉल 16 धावा धावफलकावरती. त्यावेळेला देखील चांगला ड्राईव्ह केला बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सयाजी आणि एकच धाव या देखील बॉलवरती. एका धावेच्या मदतीने 17 2. जिंकण्यासाठी आणखी जर विचार केला गेला तर 24 बॉल मध्ये 17. 24 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा बनवायचे. पुढे चेंडू त्याला स्पीडअप करा. इगतपूर संघ चला. 17 धावेवरती पहिला धक्का इगतपूर टीमला भेटताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 23 चेंडू मध्ये बनवायचे असतील 17 धावा. 23 बॉल मध्ये 17. तर 35 ला विनाय का फुल टॉस आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल 2 धावा. 19 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती आणखी जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. राकेला बॉलला पुन्हा एकदा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय आणि बॉल पुन्हा एकदा जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा. 21 धावा धावफलकावरती लगावला गेला. जिंकण्यासाठी 13 ची गरज. षटकाची होते समाप्ती. धावफलकावरती 22 धावा. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 13. 18 चेंडू मध्ये सिंगल डबल मॅच देखील होऊ शकते असा माणूस. पुढील बॉल या देखील पुन्हा एकदा ड्राव केला. बॉलला डीप मध्ये आहे फिल्डर. इथे देखील मिळेल 1 धाव. सिंगल धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. 13 चेंडू 6. पहिल्या बॉलला शेवटपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव आली आहे. षटकाची होते सांगता. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील आता 5. 12 बॉल मध्ये 5. 6 धावेसाठी पहिल्याच बॉलमध्ये षटकार आणि संघ विजय करतोय. षटकामध्ये विजय घोषित केला.
सर्वांनी समोर येऊयात. साक्षी कन्स्ट्रक्शन आयोजित भव्य आपिष क्रिकेट स्पर्धा खवसपूर आणि संभाजी डेरे साक्षी कन्स्ट्रक्शन खवसपूर यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडलेली आपण पाहतोय आणि ज्यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलं गेलं आणि लीग पद्धतीच्या ह्या मॅचेस आणि प्रथम क्रमांक या स्पर्धेसाठी 21,000 रुपयाचं, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये, तृतीय 11,000 रुपयाचं आणि चतुर्थ क्रमांकाचं 7,000 रुपयाचं. आपल्या डोळ्यासमोर फायनलचा ठराव देखील आपण रचताना पाहिला आणि निश्चितच या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमापाशी आपण पोहोचलोय. या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. अर्थातच साक्षी कन्स्ट्रक्शन आयोजित भव्य आपिष क्रिकेट स्पर्धा खवसपूर आणि या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय दिगंजी स्पोर्ट्स क्लब दिगंजी. यांना विनंती असेल आपण दिगंजी स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन प्रतीकजी भोसले आणि सौरभजी भोसले आणि सतीशजी डेरे यांच्या हस्ते आपण ट्रॉफी त्यांना ठिकाणी बहाल करणार आहोत. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक दिगंजी स्पोर्ट्स क्लब दिगंजी. चला 4थ्या क्रमांकाचा पारितोषिकचा मानकरी ठरतोय दिगंजी स्पोर्ट्स क्लब दिगंजी. चिरंजीव सौरभ भैया डेरे त्याचबरोबर सुशांत संभाजी डेरे यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रतीकजी भोसले सौरभजी भोसले संदीप डेरे यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी त्या ठिकाणी बहाल करतोय. जबरदस्त खेळ दिग्गज टीमने सुद्धा दाखवला. हार्डलक विष्णू विठ्ठलजी डेरे यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत आणि 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक ठरतो जय हनुमान स्पोर्ट्स खवासपूर टीम. जय हनुमान स्पोर्ट्स खवासपूर टीम त्या ठिकाणी करतोय 3ऱ्या पारितोषिकाचा मानकरी. त्याचबरोबर यानंतरचं पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांक आणि 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेचं 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक टाकतोय आर्यन ड्रायव्हिंग लायसन खवसपूर टीमच्या दिशेने. आर्यन ड्रायव्हिंग लायसन खवसपूर संघाचे कॅप्टन आणि खेळाडूंना विनंती आपण समोर या. जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला. फायनल मध्ये निश्चितच पराभूत झाले परंतु मात्र लाजवाब त्यांच्या माध्यमातून देखील खेळ केला गेला. साक्षी कन्स्ट्रक्शन आयोजित भव्य आपिष बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आठवण म्हणून एक ग्रुप फोटो घ्यायचा. सर्वांनी एका घेऊन जमावायचा. तर या स्पर्धेसाठी 1ल्या क्रमांकाचं पारितोषिक होतं रोख रक्कम 21,000 रुपयाचं आणि आकर्षक असं चषक. 1ल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय जिव्हाळा स्पोर्ट्स एकतपूर संघ आणि सौरभजी विलास डेरे साक्षी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण त्यांना बहाल करतोय. जिव्हाळा स्पोर्ट्स एकतपूर टीम आणि कॅप्टन आपल्याला विनंती आपण समोर यायचा. जबरदस्त खेळ यांनी दाखवला. जिव्हाळा स्पोर्ट्स एकतपूर टीमच्या खात्यामध्ये जातीय ट्रॉफी साक्षी कन्स्ट्रक्शन आयोजित ही स्पर्धा